नमस्कार, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या जिजाऊ अकॅडमीवर। मी सर्वांचा हा शब्द यासाठी वापरतोय कारण आपण सर्वांनी मिळून हे चॅनल जे आहे तर ते अगदी महाराष्ट्रभर खूप मोठं नाव केलंय। आपल्या सर्वांनी मिळून हे खूप मोठं झालंय। यामध्ये माझा जो सहभाग आहे तर तो खूप कमी आहे मित्रांनो। आता जर समजा आपला नीटचा स्कोअर नेमका किती येतोय आणि यानुसार आपल्याला प्रेडिक्ट करायचंय की आपल्याला नेमकं कोणता कोर्स भेटणार आहे किंवा कोणतं कॉलेज मिळणार आहे, तर याचं जे प्रेडिक्शन आहे तर ते करणं थोडं मागचं जर आपण हिस्ट्री बघितली तर थोडं आपल्याला सोयीचं जाऊ शकतं। तर त्यानुसारच मी फक्त तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या स्कोअरनुसार आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं। बट त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे येणारे जे पुढचे व्हिडिओज आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पेड काउन्सिलिंग करण्याचं काम पडणार नाही। आता जर समजा तुमचा स्कोअर हा 90 मार्काच्या आतमध्ये येत असेल, तुमचा नीटचा स्कोअर 90 मार्काच्या आतमध्ये येत असेल तर तुम्ही नीटमध्ये क्वालिफाय होणार नाहीये। तर त्यामुळे तुमच्यासाठी फक्त दोनच कोर्स उरतात। तुम्ही आउट ऑफ स्टेटमध्ये जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन मिळणार नाहीये। तर त्यामुळे फक्त तुमच्यासाठी दोनच कोर्स आहे, एक आहे बीएससी नर्सिंग आणि दुसरा आहे बीपीटी। ओके, या दोन कोर्सच्या व्यतिरिक्त तुमच्या जी ऍडमिशन प्रक्रिया आहे तर ती ऍडमिशन तुमची कोणत्याही दुसऱ्या कोर्ससाठी होऊ शकत नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाही आणि आउट ऑफ स्टेटमध्ये सुद्धा नाही। म्हणजे जर समजा तुम्हाला बीएचएमएस जर करायचं असेल तर थोडंफार तुम्ही कर्नाटक वगैरे या साईडला ट्राय करू शकता, बट महाराष्ट्रामध्ये फक्त बीपीटी आणि बीएससी नर्सिंग हे दोनच कोर्स तुमच्यासाठी आहेत। 90 मार्काच्या आतमध्ये जर असाल तर हे दोन कोर्स। ओके, आता जर समजा तुमचा स्कोअर हा 600 प्लस येत असेल, 650च्या वरती जर जात असेल तर तुमच्यासाठी जे कॉलेज आहेत तर ते गव्हर्नमेंट एमबीबीएसचे कॉलेज तुम्हाला मिळू शकतात की ज्यामध्ये तुम्हाला एमसीसीचं काउन्सिलिंग करायचं, सोबतच तुम्हाला सीईटी सेलचं सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं। 600-650च्या वरती जर तुमचा स्कोअर येत असेल तर। आता जर समजा तुम्ही 550च्या वरती जाताय आणि 600च्या आतमध्ये येताय, ओके, 550च्या वरती जाताय, 600च्या आतमध्ये येताय, तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला एमबीबीएसची सीट मिळू शकते, ती सुद्धा राऊंडमधून मिळू शकते। पण जे कॉलेज आहे तर ते तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज घ्यावं लागणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला राऊंडमधून सीट मिळाल्यामुळं तुमची जी कॅटेगरीची फीज आहे तर ती तुम्हाला लागणार आहे। तुम्ही जर एससी एसटी मध्ये येत असाल, तुम्ही विजय एनटी मध्ये येत असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ट्युशन फी जी आहे तर ती साधारण एक 10 ते 15% तुम्हाला लागू शकते। म्हणजे कमी बजेटमध्ये तुमचं एमबीबीएसचं स्वप्न जे आहे तर ते पूर्ण होऊ शकतं, तुम्ही जर 550 ते 600च्या दरम्यान जर येत असाल तर। पण गव्हर्नमेंट कॉलेज, चांगल्या प्रतीचं कॉलेज, चांगल्या रँकिंगचं कॉलेज जर पाहिजे असेल तर 600च्या वरती स्कोअर हा तुमचा असायला पाहिजे। सोबतच तुम्ही एमसीसी आणि सीईटी सेल या दोघांचं सुद्धा रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। आता पुढचा जो आपण थोडा मार्किंगचा क्रायटेरिया जो ठेवूया, जर समजा तुम्ही 100 मार्काच्या वर आले आणि 150 पर्यंत पोहोचले, 100 ते 150 पर्यंत तुमचा स्कोअर आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? जर समजा तुम्ही 100च्या वरती जाताय आणि 150च्या खाली या दरम्यान तुम्ही कुठेतरी थांबताय तर तुमच्यासाठी एकतर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन बीएमएस ला करू शकता की जी पॅकेज मधून होणार आहे, आणि महाराष्ट्रातलं जे पॅकेज आहे तर ते मागच्या काउन्सिलिंगचा जर आपण विचार केला तर हे पॅकेज 20च्या वर आणि 30च्या आतमध्ये असं कुठेतरी तुमचं बसेल। पण समजा तुम्हाला पॅकेज द्यायचं नाहीये, तुमचा स्कोअर 100 ते 150च्या दरम्यान आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुमच्यासाठी दोनच पर्याय उरतात जर तुम्हाला जर बजेट नसेल तर। एक आहे बीडीएस आणि दुसरा आहे बीएचएमएस। बीडीएसची ऍडमिशन तुमची विदाऊट डोनेशन होऊ शकते या स्कोअरला, फक्त तुम्हाला थोडा संपर्क करायचा आहे जिजाऊ अकॅडमी सोबत। जर तुम्ही लवकर संपर्कात आले तर तुमची सीट ही लवकर बुक होऊ शकते। बीएचएमएस आणि बीडीएस 100 पासून 150 पर्यंत विदाऊट डोनेशन तुमची ऍडमिशन होऊ शकते, फक्त संपर्क करणं खूप गरजेचं आहे। जो लवकर येईल त्याची ऍडमिशन जी आहे ती लवकर कन्फर्म होईल, त्याला थोडे कमी पैसे लागतील। आता पुढचा, जर समजा तुम्ही 350च्या वरती आहात आणि 400च्या आतमध्ये येत आहे, 350च्या वरती जात आहे, 400च्या आतमध्ये येत आहे, तर अशा वेळेस तुमच्यासाठी जो कोर्स किंवा जे कॉलेज आहे तर ते प्रायव्हेट बीएमएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये तुमची ऍडमिशन होऊ शकते। 350च्या वर 400च्या आतमध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज तुमच्या कॅटेगरी फीजनुसार तुम्हाला मिळू शकते। रजिस्ट्रेशन करायचंय सीईटी सेलचं आणि EEECचं जर करायचं असेल तर करू शकता, काम पडत नाही तुम्हाला। 350च्या वरती जर जात असाल, 400च्या आतमध्ये येत असाल तर EEECचं तुम्हाला काम नाही, तुम्ही फक्त सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करा। 1000 रुपये एवढी फीज असते। तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज गव्हर्नमेंटच्या फीजमधून तुम्हाला ते मिळू शकतं, कॅटेगरी फीजचा बेनिफिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो। ओके,
आता जर समजा तुमचा स्कोअर हा 440च्या वरती जातोय, 450 पर्यंत जातोय, 460 पर्यंत जातोय, तर अशा वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं बीएमएसचं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं जर समजा तुम्ही 430, 440, 450च्या वरती जर पोहोचत असाल तर. आता जर समजा तुम्हाला जो स्कोअर आहे तर तो साधारण 200 पर्यंत येतोय, 200च्या वरही जात नाही आणि 190च्या खाली पण येत नाही, 150च्या खाली सुद्धा जात नाही, 150 ते 200 पर्यंत तुमचा स्कोअर पोहोचतोय, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्यासाठी कोणता कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे, कोणत्या कोर्समध्ये तुमची विदाऊट डोनेशन ऍडमिशन होऊ शकते, तर तुमच्याकडे परत 2 पर्याय आहे. एक तर तुम्ही BDS करा किंवा BHMS करा. जर तुम्हाला BDS करायचं असेल विदाऊट डोनेशन ऍडमिशन होते, BHMS सुद्धा तुमची ऍडमिशन विदाऊट डोनेशन होते. जे फी स्ट्रक्चर आहे तर ते कॅटेगरीनुसार लागू शकते. पण जर BMS करायचं असेल आणि ते सुद्धा विदाऊट डोनेशन करायचं असेल तर आउट ऑफ स्टेट हा एक पर्याय तुमच्याकडे उरतो. बट आउट ऑफ स्टेट जर तुम्हाला जायचं असेल तर जी काउन्सिलिंगची फीज आहे तर ती जवळपास 1 लाख रुपये लागू शकते. बट ही काउन्सिलिंग फीज ज्यावेळेस तुम्हाला सीट मिळेल, ज्यावेळेस तुम्ही ते जॉईन करायला जाल, तुम्हाला जर कॉलेज आवडलं, तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तरच तुम्हाला ती काउन्सिलिंगची फीज लागणार आहे. जी काउन्सिलिंगची फीज आहे तर ती 1 लाख रुपये एवढी फीज लागू शकते. बट यामध्ये तुमचं 10 लाख रुपयापर्यंत जे डोनेशन आहे तर ते तुम्ही वाचू शकता फक्त 1 लाखाच्या काउन्सिलिंग फीजमध्ये. आता पुढचा जो स्कोअर आहे तर तो साधारण तुम्ही 200च्या वरती आहे आणि 250च्या आतमध्ये येत आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तर परत तोच ऑप्शन तुमच्याकडे उरतो. एक तर तुम्ही BDS करा महाराष्ट्रामध्ये, BHMS करा महाराष्ट्रामध्ये, किंवा आउट ऑफ स्टेट जा आणि BMS करा राऊंड मधून. ओके, जर तुम्हाला MBBS करायचंय आणि तुमचा स्कोअर हा 100च्या वरती आहे पण तो 200च्या खाली, 250च्या वरती जाऊन नाही राहिला, 400च्या वरती जाऊन नाही राहिला, तर अशा वेळेस तुम्हाला पॅकेजमधून MBBS मिळू शकतं. महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट एवढी पॉसिबल नाहीये कारण 1 कोटीच्या वरचा तो विषय, तर त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगण्यासारखा विषय नाहीये. कारण जर तुम्ही डीम्डमध्ये ऍडमिशन केली तर 20 लाख रुपये पर इयर एवढी त्या डीम्ड युनिव्हर्सिटीची फीज असते. आउट ऑफ स्टेट जर गेलात तर साधारण 60च्या वरती तुम्हाला पॅकेज बसू शकतं, 60 ते 70 पर्यंत तुम्हाला ते जाऊ शकतं. तर त्यामुळं आउट ऑफ स्टेट जर जायचं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जो नंबर दिसतोय तर त्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि आता जर समजा तुम्ही 300 पर्यंत पोहोचताय, 320 पर्यंत पोहोचताय, साधारण जो स्कोअर आहे तुमचा तर तो 250 पासून 300 पर्यंत जातोय, 300 ते 350 जातोय, 310 पर्यंत येतोय, मग अशा वेळेस तुमच्यासाठी कोणता कोर्स त्या ठिकाणी सहज तुम्ही मिळवू शकता. तर CET सेलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचंय, 1000 रुपये पे करायचे आणि सोबतच दुसरं एक रजिस्ट्रेशन असतं की ज्यामध्ये तुम्हाला 2000 रुपये पे करायचे असतात. दोन्ही सुद्धा रजिस्ट्रेशन तुम्ही करायचे. चॉईस फिल करत असताना BMS चे सर्व कॉलेज फिल करायचे आणि जर BHMS करायचं असेल तर BHMS चे सगळेच्या सगळे कॉलेज फिल करायचे. जर समजा त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार जर तुम्हाला सीट मिळाली तर एखाद्या वेळेस तुम्हाला BMS ची सीट मिळू शकते 300 ते 320, 330 स्कोअर पर्यंत कॅटेगरीनुसार. तुम्ही ओपन मध्ये असाल, तुम्ही EWS मध्ये असाल तर 330 वर सुद्धा तुम्हाला सीट मिळणार नाही. तर त्यामुळं आतापासून थोडं सावध व्हा. तुम्हाला जर सीट मिळवायची असेल BMS ची, थोडा आउट ऑफ स्टेटचा विचार करा. कारण काय, तर आता जर एक विचार केला आपण तर सध्या लोक जे आहे तर ते विदेशात जाऊन शिक्षण घेत आहे, तर तुम्ही फक्त आपल्या महाराष्ट्राला लागून जे राज्य आहे तर त्यामध्ये जाताय. तुमच्या घरापासून जास्तीत जास्त तुम्ही 500 किलोमीटर अंतर जाताय, 600 किलोमीटर अंतर जाताय, तर त्यामुळं जास्त डिस्टन्स नाहीये. लोक जर विदेशात जाऊन जर शिक्षण घेताय तर तुम्ही आउट ऑफ स्टेट नक्कीच जाऊ शकता. अर्थात यासाठी तुमचं बजेट असायला पाहिजे. आउट ऑफ स्टेटचं बजेट काय असायला पाहिजे, जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर ते बजेट साधारण 40, 50, 60 पर्यंत असायला पाहिजे. पूर्ण पॅकेज बोलतोय मी. आणि जर तुम्हाला BMS करायचं असेल, राऊंड मधून सीट पाहिजे असेल तर तुमचं बजेट हे साधारण 2 लाख रुपये पर इयर एवढं असायला पाहिजे. 2 लाख पर इयर ही कॉलेजची फीज झाली. यामध्ये हॉस्टेल आणि मेस इन्क्लूड नाहीये. हॉस्टेल आणि मेसचा जो चार्ज आहे तर तो साधारण 75 ते 80 हजारापर्यंत डिपेंड करतं की त्या ठिकाणी तुम्ही नेमकं कोणत्या फॅसिलिटीज घेताय. तुम्ही हॉस्टेलला राहता का, तुम्ही बाहेर रूम करून राहता का, तुमची मेसची व्यवस्था कशी आहे, तर यावर बाकी गोष्टी डिपेंड करतात. पण 2 ते 2.25 लाख रुपये एवढ्या कॉलेजच्या फीजमध्ये तुमची ऍडमिशन आउट ऑफ स्टेट होऊ शकते, राऊंड मधून होऊ शकते. फक्त काउन्सिलिंग फीज जी आहे तर मी अगोदर तुम्हाला सांगितली 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला काउन्सिलिंग फीज लागू शकते. बट यामध्ये तुमचं 5-6 लाख जे डोनेशन द्यायचं आहे तर ते वाचू शकतं. ओके, आता राहिला प्रश्न की समजा तुम्हाला स्कोअर जो आहे तर तो निगेटिव्ह येतोय, मग अशा वेळेस काय करायचं. जर तुमचा स्कोअर जर मायनस येत असेल तर तुम्ही BPT BSc नर्सिंग या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता.
0च्या वरती येत असेल तर नक्की तुम्ही बीपीटी करा. बीपीटी हा सुद्धा चांगला कोर्स आहे. डॉक्टर नावापुढे लागणार आहे. तुम्ही तुमचं क्लिनिक उघडू शकता आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता जर तुम्हाला बीपीटी करायचं असेल तर नक्की एकदा आपल्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा. तुमचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट सोबत आणा. तुम्हाला जे काय समजा तुम्ही उद्या परवा जेव्हा केव्हा याल तर तेव्हाच तुम्हाला सांगतोय मी की तुमची जी सीट आहे तर ती फायनल झाली. ओके, तुमची सीट फायनल होणार आहे. तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी पैसे वगैरे द्यायचं काम पडणार नाही. सीट तुमची फायनल होणार. फक्त तुम्हाला कॅटेगरी जी फीज लागणार त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना तुमची जी कॅटेगरी आहे तर त्यानुसार तुम्हाला फीज लागणार आहे. आता जर समजा तुमचा स्कोअर जो आहे तर तो साधारण 200, 230, 240 इथपर्यंत जातोय आणि त्याच्या वर नाही जाते, मग अशा वेळेस काय, तर अशा वेळेस एकच पर्याय, एक तर तुम्ही BDS करा राऊंडमधून, BHMS करा राऊंडमधून, किंवा मग तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये जा BMS करायला. आणि तुमच्याकडे जर का समजा बजेट असेल, तुम्ही जर का करू शकत असाल तर मग महाराष्ट्रामध्ये पॅकेजमध्ये BMS घ्या. तर हा एक बेस्ट पर्याय आहे. पॅकेज परत एकदा सांगतोय 20च्या वरती जाणार आहे, 30 पर्यंत जाऊ शकतं. जर डीम्डमध्ये ॲडमिशन करू इच्छित असाल तर साधारण तुमची जी फीज आहे तर ती 4.5 लाख ते 6.5 लाख पर इयर अशी असू शकते. पण 200 सव्वा 200 मार्काला तुम्हाला डीम्डमध्ये BMS मिळणार नाही. BHMS मिळू शकतं पण BMS मिळणार नाही. BMSची जी फीज आहे तर ती 4.5 ते 6.5 लाख. जो स्कोअर आहे तर तो 290च्या वर पाहिजे आणि ते पण जर तुम्ही पहिल्या राऊंडमधून जर का ॲडमिशन घेतली तरच हा स्कोअर लागतो. सेकंड राऊंडपासून मग तो स्कोअर 310, 315, 325 असा होत चालतो. तर त्यामुळं तुम्हाला जर कन्फर्म असेल डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल तर पहिल्या राऊंडला निर्णय घ्या. तुम्हाला MBBS करायचं असेल तरी सुद्धा फर्स्ट राऊंडलाच तुम्हाला निर्णय घ्यायचा डीम्डचा. तर असं स्कोअरनुसार तुम्ही तुमचा कोर्स आणि तुम्ही तुमचे कॉलेज जे काय समजा कमेंट करताय की सर 132 ला कोणतं लागेल, 242 वर मी काय करू, 315 वर मी काय करू, तर हे सगळं आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला BMS जर करायचं असेल 340 स्कोअर असेल तर तुमची जी समजा चान्स आहे तर तो 50% आहे 340 वर महाराष्ट्रामध्ये. म्हणजे थोडक्यात काय तर 50-50 चान्सेस एक तर मिळू शकते शेवटच्या राऊंडपर्यंत. आणि जर समजा आपल्या कॅटेगरीची सीट जर वॅकंट नसेल तर मग ती मिळणार सुद्धा नाही. पण या सगळ्यांसाठी जी महत्त्वाची प्रक्रिया आहे तर ती असते काउन्सिलिंग. जर काउन्सिलिंग प्रक्रिया जर व्यवस्थित झाली तर कॉलेज मिळण्याचे जे चान्सेस आहेत तर ते वाढतात. आता पेड काउन्सिलिंग केल्यामुळे कॉलेज मिळतं का तर मुळीच नाही. पण कॉलेज मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्यातले जे चान्सेस आहे जी समजा आपली पॉसिबिलिटी आहे तर ती वाढू शकते पेड काउन्सिलिंगमुळं. अर्थात सगळे जे समजा चॉईस वगैरे टाकले जातात ते सगळे व्यवस्थित फिल केले जातात. कोणत्या कॉलेजचं फीस स्ट्रक्चर काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती होतं. तर त्यामुळं पेड काउन्सिलिंग करणं हे जे आहे तर हे एक वेळ गरजेचं आहे असं मी म्हणतोय. पण जिजाऊ अकॅडमीचंच करायचं का तर असं मी म्हणत नाहीये. तुम्ही तुमच्या जवळचा कोणताही पेड काउन्सिलर पहा. जर तुम्हाला तो व्यवस्थित वाटत असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही पेड काउन्सिलिंग करू शकता. आणि जर समजा जिजाऊ अकॅडमीचं करायचं असेल तर ही जी प्रक्रिया आहे तर ही सगळी झूम मीटिंगवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर राबवली जाते. म्हणजे तुम्हाला झूम मीटिंगला जॉईन केलं जाईल, वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल काय करायचं काय नाही. तर त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज येत जातील की आता CET सेलची ही नोटीस आली, आपल्याला असं करायचं. चॉईस टाकायचे, तुम्हाला सगळं चॉईसच्या एक लिस्ट तुम्हाला सेंड केली जाईल तुमच्या व्हॉट्सअपला की यानुसार तुम्हाला चॉईस भरायचे. मग हे सगळं तुम्ही काम जे करणार आहे तर ते तुमच्या जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन तुम्हाला करायचं. जर समजा तुम्ही येऊ शकत असाल जिजाऊ अकॅडमीला व्हिजिट करू शकत असाल तर मग आमच्या सेंटरवर येऊन सुद्धा तुम्ही हे काम करून घेऊ शकता. त्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही. पण काय की मग त्यावेळेस तुम्हाला दोनदा यावं लागणार आहे, एकदा रजिस्ट्रेशन करताना आणि एकदा चॉईस फिल करताना. आणि तसंही समजा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या कम्प्युटर सेंटरवर हे सगळे कामं करता तर त्यावेळेस तुमचा लॉगिन ID आणि तुमचा पासवर्ड तर हे सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ राहतात. तर त्यामुळं बेस्ट ऑप्शन असा आहे की तुम्ही पेड काउन्सिलर कोणताही घ्या पण तुमचं लॉगिन ID आणि पासवर्ड हे तुमच्याजवळ राहू द्या आणि तुम्ही स्वतः एखाद्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन त्या कम्प्युटरवाल्याकडून हे सगळे कामं करून घ्या. म्हणजे पेड काउन्सिलिंग जिजाऊ अकॅडमीची घ्या किंवा दुसरी कोणती पण घ्या पण तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग तुम्ही तुमची स्वतः करा. फक्त गाईड घ्या दुसऱ्याचं की नेमकं आता पुढं काय करायचं, कॉलेज कोणते टाकायचे, कोणत्या नंबरवर कोणतं कॉलेज पाहिजे. तर हे जर का समजा आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला सीट अलॉटमेंट होण्याचे चान्सेस वाढत असतात. अर्थात पेड काउन्सिलिंगमध्ये सीट 100% मिळेल असं नसतं. कोणताच काउन्सिलर तुम्हाला असं सांगणार नाही की आम्ही तुम्हाला 100% सीट मिळवून देतो. आणि असं जर तुम्हाला सांगण्यात आलं असेल की आमच्याकडे काउन्सिलिंग करा 100% सीट देतो तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.
माझ्या मते म्हणजे मला जे एवढं समजतं आतापर्यंत, मी जे काही यामधलं नॉलेज जे काय घेतलंय, तर त्यामध्ये मी इथपर्यंत पोहोचलोय की पेड काउन्सिलिंग केल्यामुळं सीट मिळत नाही. तुमची जी सीट आहे तर ती तुम्हाला फक्त तुमच्या स्कोअरनुसार आणि तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार मिळते. पेड काउन्सिलिंगमुळं काय होतं, तर फक्त जे कॉलेज तुमच्यासाठी योग्य आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे, जे बेस्ट कॉलेज तुमच्यासाठी आहे, तर ते तुम्हाला मिळू शकतं. बस एवढा पेड काउन्सिलिंगचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. स्पॉट राऊंडच्या वेळेस थोडा पेड काउन्सिलिंगचा फायदा होऊ शकतो. तुमच्या अलॉटमेंटचे जे चान्सेस आहे तर ते वाढू शकतात. पण पेड काउन्सिलिंग लावली आणि 200 मार्काला वाल्याला महाराष्ट्रामध्ये राऊंडमधून BAMS मिळालं, तर असं एकही उदाहरण आतापर्यंत या 2 ते 3 वर्षामध्ये झालेलं नाही. आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर नक्की तुम्ही त्याचा विचार करावा. ती सगळी माहिती जी आहे तर ती सगळी पडताळून घ्यावी. ओके, माझा कोणावर आता सध्या आक्षेप नाहीये. जर कोणी असं सांगत असेल तर नक्की तुम्ही स्वतः ती माहिती पडताळून घ्या. कारण काय, तर जर समजा तुमचा स्कोअर असेल तरच तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. पेड काउन्सिलिंगमुळं कॉलेज मिळत नसतं. पेड काउन्सिलिंगमुळं फक्त तुमचे अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात. ओके, तर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.